पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। सज्जन हो, आज 29 नोव्हेंबर, आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे भंजून खाल्ल्यावर लहानाचा मोठा होतो भाग 2। जे होईल श्री गुरूंच्यामुळे होणार आहे, कारण ते सुखाचे निधान आहे। भवसागर उल्लंघून जाल, श्री गुरु कृपा होताच भय नाही, म्हणून सातत्याने त्या गुरुचे नाम जपावे। ज्यांना तो श्री गुरु भेटला त्याच्या भाग्याला पार नाही, यासाठी पुन्हा मरून जन्माला यावे। सद्गुरूंच्या बाजारात गर्दी खूप मोठी आहे, तो विविध मालाचा शेठ आहे। मात्र सारे गिराईक मिऱ्याच्या हिंगाच्या बाजारपेठेत गर्दी करते। कस्तुरीची बाजारपेठ ओस पडलेली आहे असे गोंदावलेकर महाराज सांगतात। तसे पाहिले जाता इथे देव पाहिजे कोणाला? देव मागणाऱ्यास ईश्वर दाखवण्याची त्यांची पात्रता असते। गुरु करायचा नसतो, तो मिळवायचा असतो। सत्कर्माचा परिपाक करायचा असतो, नामाची अखंड धार लावायची असते। जो काम आणि नाम सांभाळील त्यास श्री गुरु शोधत येतील अशा विभूती साऱ्या भूमीचा भार स्वतःच्या शिरावर सांभाळत असतात। गुरुबाय म्हणजे पक्षिणी, चोचीतून दाणा पाणी आणून गुरुमाता आपल्या पिलांना भरवत असते। देवा, आता मागायचं आहे तुला, तुझ्या परिवाराचा मी व्हावा, तुझी नित्य साहित्य सेवा घडावी, तुझ्या गुणांचे गुणगान गावे। तुझी कृपा होताच अज्ञानाचे भव फिटेल, यासाठी माझे नमन स्वीकारा। तुझ्या चरण कमल हृदयामध्ये मला जागा दे, कारण त्यामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे। संसार अग्नी नष्ट करणारे आहे ते। म्हणून हे गुरु माऊली, आता प्रेम पाना सोड। दुःखाने गांजला की माणूस सद्गुरु चरणे स्मरण करतो, पण सुख असले की त्याला विसरतो। चिंता सजीवाला जाळते तर चिता निर्जीवाला जाळते। ब्रह्मदेवाने जे लिहिलेले आहे तेच होणार आहे, तो लेखा कोणाला चुकणार नाही। म्हणून वृथा चिंता करीत बसण्यापेक्षा गुरु स्मरणात राहावे। तू रक्षिता आहेस, तूच समर्था, तुझं वाचून कोणी नाही। ती आपली आई आहे, त्याने बोलावले वेद बोलेल, चालवला सूर्य चालेल, हलविला प्राण हालेल, असा तो ज्ञानेश्वर आहे। त्यांची काम इच्छा होणे हेच भक्तांच्या काम होण्याचे कारण आहे। त्यांची इच्छा करणे हीच भक्ती आहे। पण त्यांच्या मनामध्ये आस आहे, त्यांची मनोकामना पूर्ण होते आणि ती मनोकामना श्री गुरु पूर्ण करतात। जीवनात आनंद भरतात, परमोच्च आनंद देतात, तो आनंदाचा साठाच आहे। मनीचे मनोरथ पुरविणारा तोच आहे, कनवाळू तोच आहे, भक्तांचा सांभाळ तोच करतो। मात्र तो न्यायी सुद्धा आहे। मग दया नाही, माया नाही, मग कसाही होतो। कसायाला सुद्धा उणा पडत नाही। श्री गुरु त्यावेळी म्हणतात, इथे अनाचार माजला आहे, आम्हाला नको नको जन्म झाला आहे। आम्ही ज्याचे त्याला दिलेले आहे याचे जीवन असे नाव असते। माणूस मात्र परक्याचे तेही आपले व आपले तेही आपलेच असे अनाचारी वागत आहे। माणसाने हेही लक्षात ठेवावे, मिळत मिळत मिळते, वाढले तर वाढवते, रक्षण केले तर राहते आणि घालविले तर जाते। हाच खरा परमार्थाचा अर्थ आहे। ही सद्गुरूंची चतुसूत्री जो सांभाळेल त्याला आयुष्यात काहीही उणे पडणार नाही। यालाच म्हणावे, भंजून खाल्ले तर माणूस मोठा होतो। यशवंत हो, जयवंत हो,
यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.